फ्रेंड्स, क्वेश्चन 4 बघूयात. श्रीमती देसाई सोल्ड शेअर्स ऑफ ए फेस व्हॅल्यू ₹100 व्हेन द मार्केट व्हॅल्यू वॉज ₹50 अँड रिसिव्ड 4,988.20 शी पेड ब्रोकरेज 0.2% अँड GST ऑन ब्रोकरेज इज 18%. देन हाऊ मेनी शेअर्स डीड शी विल सेल. श्रीमती देसाईनी शेअर विकलेत ₹100 फेस व्हॅल्यू असताना आणि मार्केट व्हॅल्यू 50 असताना. किती रुपये भेटले त्यांना ते एक शेअर विकल्यावर? 4,988. आणि त्याच्यावर त्यांनी 0.2% ब्रोकरेज लावला आहे आणि GST किती लागला आहे? 18%. तर किती शेअर्स होतं ते आपल्याला काढायचं आहे. तर स्टार्ट करूयात. हिअर मार्केट व्हॅल्यू किती आहे? 15 रुपीज, 50 रुपीज. फेस व्हॅल्यू 100 रुपीज. ब्रोकरेज 0.2% and GST 18%. and received व्हॅल्यू किती? रिसिव्ड अमाऊंट. एवढं सगळं हे करून भेटलेली आपल्याला अमाऊंट, एवढे शेअर विकल्यानंतर भेटलेली अमाऊंट 4,988.20 रुपीज. आपण इथं शेअर विकलेत म्हणल्यानंतर ना मार्केट व्हॅल्यूमधून ब्रोकरेज आणि GST मायनस होणार. तर आपण टोटल ब्रोकरेज किती निघतंय ते बघूयात आणि टोटल GST किती निघतोय ते काढूयात पहिलं. तर पहिल्यांदा आपण ब्रोकरेज फक्त एका शेअर्ससाठी काढूयात. ब्रोकरेज फॉर वन शेअर इक्वल टू मार्केट व्हॅल्यू किती आहे? 50 इज इक्वल टू ह्या 10ला हे 10 कॅन्सल. इथं काय राहिलं? ह्या दोन्हीची मल्टिप्लिकेशन 0.2 × 5 डिवायडेड बाय 10. या दोन्हीची मल्टिप्लिकेशन हे डिवाइडला 10 इथं आलं व्हॅल्यू 0.1. ब्रोकरेज किती आला? 0.1 फॉर वन शेअर. एका शेअरवर 0.1 रुपीज ब्रोकरेज लागला. तर आपण GST काढूया. आता एका शेअरसाठी ब्रोकरेज किती लागला ते काढू. आता एका शेअरवर GST किती लागला आहे ते काढूया. GST ऑन ब्रोकरेज पर शेअर म्हणजे प्रत्येकी एका शेअरवर किती GST लागला आहे ते काढूया. किती आपलं GST दिलेलं आहे? 18% ऑफ ब्रोकरेज 0.1. 18% म्हणजे डिवाइडला 100 इंटू 0.1. ह्या दोन्हीची मल्टिप्लिकेशन 1.8 डिवायडेड बाय 100. आता आपण हा पॉईंट इथं शिफ्ट करूया एक घर सोडून. तर व्हॅल्यू काय येईल? 0. इथं शिफ्ट केला 0. हा 0, हा 1 आणि हा 8. तर इथं 2 घरं सोडून शिफ्ट केला म्हणल्यावर इथला पॉईंट पण आपल्याला इथं शिफ्ट करावं लागेल 2 घरं सोडून. वरच्याला केला म्हणल्यावर खालच्याला पण. इथं पण काय आली व्हॅल्यू? 0.
सॉरी हिथं करावं लागेल, हे 2 घरं सोडून हिथला हे 1 आणि हे 2 घरं सोडून केला म्हणल्यावर हिथला हिथं करावं लागणार 1ला. हा 1 पॉईंट, हा 0 आणि हा 0. ही व्हॅल्यू किती येणार? ही 2 घरं सोडून हे पॉईंट नंतर आहे म्हणल्यावर ह्यांची आता डिवायडेशन करायला सोपी जाते आपल्याला. 0 पॉईंट डिवाईडला 1 आहे म्हणल्यावर ही व्हॅल्यू आहे अशी येणार 118. ब्रोकरेज GST लागला हा पर ह्याला, GST ऑन ब्रोकरेज पर शेअर. आता सेलिंग प्राईस काढू प्रत्येक एका शेअरची. सेलिंग प्राईस एका शेअरची सेलिंग प्राईस काढू ऑफ 1 शेअर. त्याचा फॉर्म्युला काय असतो? सेल करणं म्हणजे आपण विकल्यावर ब्रोकरेज आणि GST सबस्ट्रॅक्ट होतो, मायनस होतो. ब्रोकरेज मायनस GST इक्वल टू मार्केट व्हॅल्यू किती 50, ब्रोकरेज किती आहे 0.2%, म्हणजेच एका शेअरचं किती आलं आहे 0.1 आणि GST किती आलं आहे 0.018. हे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला. ह्या दोनचे आपण ॲडिशन करू आधी. ह्या दोन्हीची 0.1 पॉईंट हे 0.118 हे कशातून सबस्ट्रॅक्ट करायचं आहे 50मधून. 50 मायनस 0.118 ह्यांची सबस्ट्रॅक्शन किती आली 288.94 59.88 हे आली ह्याची सबस्ट्रॅक्शन. 49.882. प्रत्येकी एका शेअरची किती झाली सेलिंग किंमत 49 रुपये 88 पैसे. आता नंबर ऑफ शेअर्स आपण टोटल आपल्याला किती नंबर शेअर्स किती विकले ते सांगायचं आहे. किंमत दिली आहे आपल्याला, नंबर ऑफ शेअर्स काढायचं आहे. नंबर ऑफ शेअर्स इक्वल टू सेलिंग प्राईस इंटू मार्केट व्हॅल्यू आपला फॉर्म्युला आहे. सेलिंग प्राईस ऑफ ऑल शेअर्स डिवायडेड बाय सेलिंग प्राईस ऑफ 1 शेअर. आता सेलिंग प्राईस ऑफ ऑल शेअरची किती आहे आपल्याला ती माहिती आहे. इथं दिले 4,988.20 रुपीज आणि ही एका शेअरची 88.20 रुपीज आणि डिवाइडला हे एका शेअरची 49.882 रुपीज. ही झाली नंबर ऑफ शेअर्स काढायचे आपल्याला. नंबर ऑफ शेअरची व्हॅल्यू आता किती ती ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू जवळपास सेम आहे. ह्या पॉईंटचा आपण विचार नाही केला तर बघू, 2 मिनटं विचार नाही करायला पैसेचा. हे 1 जा हा पॉईंट आहे लक्षातच धरू नका. ही एक व्हॅल्यू म्हणलं इथंपर्यंत ही व्हॅल्यू सेम आहे. ही एक बरोबर. इथं पॉईंट किती नंतर आहे 2 घरं सोडून 0 तर हे 0. समजलं. हिच्या 100 पट ही व्हॅल्यू आहे, म्हणजे ही पॉईंट सोडून एवढी व्हॅल्यू आहे. हा 1 आणि ह्याच्या 10 पट ही आहे. इथं 2 शून्य आहेत, हे 2 शून्य. ओके 100 आली ही व्हॅल्यू.
नंबर ऑफ शेअर्स किती आले, नंबर ऑफ शेअर्स 100. आपण स्टेटमेंट लिहूया. श्रीमती देसाई सोल्ड 100 शेअर्स. श्रीमती देसाईने 100 शेअर विकले आणि त्यांना मिळालेलं रिटर्न किती आहे, 4,988 रुपीज. त्याच्यावर आपण काढलं 100 शेअर्स. आपल्याला नंबर ऑफ शेअर्स काढायचं होतं, काढलं आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. मिस डिसूजा पर्चेस्ड 200 शेअर्स ऑन फेस व्हॅल्यू 50 ॲट द प्रीमियम ऑफ 100 रुपीज. फेस व्हॅल्यू 100 आणि मार्केट व्हॅल्यू किती, मार्केट व्हॅल्यू दिलेली नाही आणि प्रीमियम 100 दिला आहे म्हणल्यावर त्याची मार्केट व्हॅल्यू किती झाली, 150. ही रिसिव्ड 50% डिव्हिडंड ऑन द शेअर्स, म्हणजे 50% डिव्हिडंड भेटला आहे शेअरवरती. आफ्टर रिसिव्हिंग शेअर्स ही वेअर सोल्ड ॲट द प्रीमियम ऑफ 75. तिनं ते शेअर घेतल्यानंतरनं ते शेअर विकलं 75% प्रीमियमनं, म्हणजे 75% आणखी वाढवून. फॉर इच ही पेड ब्रोकरेज ऑफ ₹20. त्याच्यानंतर त्याच्यावर तिनं 20 रुपयाचं ब्रोकरेज लावलं. फाइंड वेदर मिस्टर डिसूजा गेन्ड ऑर इन्शुअर लॉस. तर आपल्याला तिला प्रॉफिट झाला की लॉस ते सांगायचं आहे. 200 शेअर घेतले तर 100 रुपये प्रीमियमला आणि त्यातलं 50 रुपये डिव्हिडंड भेटला आहे त्यांना आणि त्याच्यावर त्यांनी त्यातले 100 शेअर विकले तर 75 रुपये प्रीमियम असताना तर डिव्हिडंड 20% ब्रोकरेज 20% लागलं आहे. तर त्याच्यावर तिने फायदा झाला की तोटा हे आपल्याला काढायला सांगितलं आहे. तर सॉल्व करूयात. हिअर नंबर ऑफ शेअर्स किती दिलेत, 200. फेस व्हॅल्यू ₹50 आणि प्रीमियम किती आहे, 100. आता ह्याच्यावरून आपण मार्केट व्हॅल्यू काढू शकतो. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू प्रीमियम प्लस फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम किती झाली, 150 रुपीज आणि डिव्हिडंड किती दिला आहे, 50%. आता टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली ते आपण बघूयात. तिची 200 शेअर घेताना तिनं 100 रुपये किमतीला प्रीमियम आणि फेस व्हॅल्यू 50 असताना 50% डिव्हिडंड नंतर तिची टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली ते बघूयात. टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स प्लस ब्रोकरेज. विकत घेताना ब्रोकरेज ॲड करायचं आणि विकताना मायनस करायचं. मार्केट व्हॅल्यू 150 इंटू नंबर ऑफ शेअर्स 200 प्लस ब्रोकरेज 20. therefore 300 rupees .20 ही इन्व्हेस्टमेंट झाली. ह्याला आपण फर्स्ट नंबर देऊ. ह्याच्यावर डिव्हिडंड दिला आहे आपल्याला किती, डिव्हिडंड किती भेटला आहे आपल्याला 50%. तर आपण डिव्हिडंड काढू. त्या शेअरवरती टोटल डिव्हिडंड किती भेटला ऑफ 200 शेअर्स इक्वल टू डिव्हिडंड कशावर असतो, फेस व्हॅल्यूवर 50% ऑफ फेस व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स.
इज इक्वल टू 50 डिवायडेड बाय 100. फेज व्हॅल्यू किती आहे? 50. आणि ह्याला किती आहेत नंबर ऑफ शेअर्स? 200 इक्वल टू ह्या दोन्हीची मल्टिप्लिकेशन इंटू 2, ह्या दोन्हीची मल्टिप्लिकेशन, ह्याला इक्वेशन सेकंड म्हणूयात. आपल्याला इन्व्हेस्टमेंट किती केली हे समजलं. त्याच्यानंतर त्याच्यावर त्यांना डिव्हिडंड किती भेटला ते समजलं. आता आपल्याला त्यांनी विकले तर 100 शेअर सेल केले तर आता आपण अमाऊंट सेल केली त्याचं काढूयात. अमाऊंट ऑफ रिसिव्ड ऑन सेलिंग 100 शेअर्स. किती रुपये डिस्काउंटला विकले त्यांनी? 50 रुपये. अमाऊंट ऑन सेलिंग 100 शेअर्स. डिस्काउंट वाचताना एवढंच. इक्वल टू ह्याचा फॉर्म्युला लिहू. फेज व्हॅल्यू मायनस डिस्काउंट इंटू नंबर ऑफ शेअर्स मायनस ब्रोकरेज. विकलेत म्हणल्यावर ब्रोकरेज मायनस होणार. इक्वल टू 50 मायनस डिस्काउंट 10 रुपीज इंटू 100 रुपीज. हे मायनस ब्रोकरेज 20 रुपीज इक्वल टू 40 इंटू 100 मायनस 20. ह्या दोन्हीची मल्टिप्लिकेशन मायनस 20. हे किती आलं? 3980. ह्याला इक्वेशन थर्ड म्हणून. ही काय आलं? अमाऊंट रिसिव्ड ॲट डिस्काउंट. आता प्रीमियमची काढू. अमाऊंट रिसिव्ड ॲट ऑन सेलिंग 100 शेअर्स ॲट प्रीमियम. ह्याच्यात प्रीमियम म्हणजे फेस व्हॅल्यू प्रीमियम ॲड होणार. नंबर ऑफ शेअर्स मायनस ब्रोकरेज. इक्वल टू फेज व्हॅल्यू 50 मायनस प्रीमियम किती? 75 इंटू नंबर ऑफ शेअर्स 100 मायनस ब्रोकरेज 20 रुपीज इज इक्वल टू ह्यांची व्हॅल्यू किती आली? हे ॲड आहे 125 इंटू 100 मायनस 20. हे किती आलं? मायनस 20. ही किती आली सबट्रॅक्शन? 100
ह्याला इक्वेशन 4 म्हणूत. टोटल अमाऊंट रिसिव्ड किती आता आपल्याला ते काढूयात. ह्याची सेलिंग प्राईस भेटली, त्याची पण सेलिंग प्राईस भेटली. आता टोटल अमाऊंट विकू. टोटल अमाऊंट काय असते, डिव्हिडंड प्लस सेलिंग प्राईस जेवढा डिव्हिडंड त्याच्यावर दोन्हीवर डिस्काउंटमध्ये भेटलेली सेलिंग प्राईस प्लस प्रीमियमवर सेलिंग प्राईस ॲट डिस्काउंट प्लस सेलिंग प्राईस ॲट प्रीमियम बघूया. डिव्हिडंड किती भेटला आहे आपल्याला, 5,000 रुपीज प्लस 3,980 रुपीज प्लस हे 12,480 रुपीज. यांची ॲडिशन किती आली, 21,460 रुपीज. ह्याला इक्वेशन 5 म्हणू. टोटल अमाऊंट ही रिसिव्ड झाली. टोटल इन्व्हेस्टमेंट आणि त्यांनी बघा टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली ती, 3,020 रुपयाची, 30,000ची. 30,000ची आणि त्यांना भेटले ते रिटर्न किती, 21,400. तर ह्या फर्स्ट इक्वेशन फ्रॉम equation first and 5 we say total investment is greater than total received amount. त्याच्यावरून आपण सांगू शकतो की तिला लॉस झाला ह्याच्यात. देअरफॉर मिसेस डिसूजा इन्शुर्ड ए लॉस. किती रुपयाचा लॉस झालाय, मायनस किती लॉस झाला आहे, 8,560 रुपयाचा मिस डिसूजाचा लॉस झाला आहे. डिसूजाने 200 शेअर्स खरेदी केलं तर मार्केट व्हॅल्यू 150 असताना आणि ब्रोकरेज 20% असताना. त्याच्यावरून आपण टोटल इन्व्हेस्टमेंट काढली. तेच 200 शेअर तिने एका वेळी 100 विकले आणि दुसऱ्या वेळी 100 विकले. पहिल्यांदा 100 विकताना डिस्काउंटनं विकले आणि दुसऱ्या वेळी प्रीमियमनं विकले. डिस्काउंट कितीने दिला, डिस्काउंट 10 रुपये डिस्काउंटने आणि 75 रुपये प्रीमियमने. तरी पण तिला दोन्ही शेअर विकले, 200 शेअर विकले 2 वेळेस. 10% डिस्काउंट असताना एकदा आणि 75 रुपये प्रीमियम असताना एकदा. तरी तिने दोन्ही वेळेस विकले. ती व्हॅल्यू ही तिच्यावरून आपण टोटल रिसिव्ड अमाऊंट काढली. तिने दोन्ही वेळेस विकलेली ती आणि त्याच्यावरून तिला फायदा झाला की तोटा ते काढायचं होतं, कितीचं ते सांगायचं होतं. तर तिला लॉस झाला आहे. घेतलेल्या शेअरची किंमतपेक्षा विकलेली शेअरची किंमत कमी आली. त्याच्यामुळे तिला तोटा सहन करावा लागला. किती रुपयाचा, 8,560 रुपयाचा.